आजारी एकनाथ शिंदेंनी डॉक्टरऐवजी मांत्रिकाकडे जावं, संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक संपली. मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झाली बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीवर चर्चा. जयंत पाटलांची मोठी घोषणा. रोहित पाटलांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी निवड, तर गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी आणि शहा घेतील, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. ठाण्यामध्ये मनसेला मोठा धक्का. अविनाश जाधवांनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंकडे पत्र लिहून दिला राजीनामा. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. 26 तारखेला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. काळजीवाहू सरकारवरनं संजय राऊतांचा हल्लाबोल. 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांसह 10 ते 15 मंत्रीही शपथ घेणार. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये भाजपकडून ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा समावेश. बावनकुळे, मुनगंटीवार, पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची शक्यता. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार. फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्ष नेताच नसणार. अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांच्या घोषणेची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.